स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH. दिल्लीतील आंदोलनात राज्यात पडसाद. मुंबई पुण्यासह राज्यातील अनेक भागात काँग्रेस आक्रमक. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. दिल्लीतील लाठीमार घटनेचे सर्वत्र पडसाद. मुंबई, नागपूर, नांदेड, जालन्यात भाजपचं काँग्रेस विरोधात आंदोलन. ठिकठिकाणी भाजपकडून काँग्रेस कार्यालयाला घेराव. सरकारनं पहिल्याच दिवशी चर्चा केली असती तर तोडगा निघाला असता. सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. ठाकरेंचा मोदी सरकारवर निशाणा. प्रधानांचा राजीनामा का घेत नाही? तरुणांचं भविष्य महत्वाचं नाही का? उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल. आंदोलकांनो, जागा सोडू नका, पूर्ण देश तुमच्या मागे उभा करू. जंतर मंतरवरून मनोज जरांगेंचं विद्यार्थ्यांना आवाहन. गोरगरिबांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा माज उतरल्याशिवाय शांत बसणार नाही, जरांगेंचा इशारा. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची उद्या सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद. दिल्लीतील आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जवर बोलण्याची शक्यता. 24 जुलैला छत्रपती शिवाजी महाराज पार्क जवळ सर्वांनी एकत्र या. आदित्य ठाकरेंचं राज्यातील जनतेला आवाहन. आंदोलनातून सरकारचा निषेध करणार. शरद पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट. दिल्लीत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा. सुप्रिया सुळे सुद्धा बैठकीला उपस्थित. तरुणांवर लाठीचार्ज प्रकरणी तातडीनं सुनावणी. सुप्रीम कोर्टाचा नकार. व्हिडिओ पाहण्यात रस नाही, आमचा वेळ वाया घालवू नका, कोर्टाचं विधान. कर्जमाफीची पहिली यादी जाहीर. यादीत 553 शेतकऱ्यांची नावं. 2,99,00,000 रुपयांची कर्जमाफी. बाबासाहेब पाटलांची माहिती. डे आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. महत्वाच्या घडामोडींचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, पण सुरुवात बुलेटिनची करूयात आत्ताच्या एका महत्वाच्या बातमीने. थोड्याच वेळात JP नड्डा यांची पत्रकार परिषद आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर JP नड्डा नेमकं काय बोलतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे. सोनम वांगचुक यांच्या पत्रानंतर आता नड्डा नेमकी काय भूमिका मांडतात ते बघावं लागेल. आणि थोड्याच वेळात JP नड्डा यांची पत्रकार परिषद होणार आहे. राहुल गांधी यांनी जे मुद्दे मांडले, ज्या मागण्या केल्या, त्याबाबत सुद्धा JP नड्डा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रतिक्रिया देण्याची शक्यता आहे. दिल्लीच्या जंतर मंतरवर पेटलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलंय. रस्ते बदलले, शहर बदलली, पण मुद्दा एकच, विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. काँग्रेसनं राज्यभर आंदोलन छेडलं तर भाजपनंही त्याला प्रत्युत्तर दिलंय. दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत आंदोलनाचं राजकारण कसं रंगलं पाहूयात. दिल्लीत विद्यार्थ्यांचा संघर्ष सुरू आहे. नीट पेपर फुटी प्रकरणावरून संताप वाढतोय आणि त्याचे पडसाद आता महाराष्ट्रभर उमटू लागले. विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ राज्यात विविध ठिकाणी आंदोलनं झाली. काँग्रेस रस्त्यावर उतरली तर भाजपनं काँग्रेसच्या आंदोलनाला प्रत्युत्तर दिलं. आंदोलन विरुद्ध आंदोलन असे चित्र राज्यभर पाहायला मिळाले. मुंबईत भाजप कार्यालयाबाहेर काँग्रेसनं ठिय्या आंदोलन केलं. भाजप नेत्यांना संविधानाची प्रत देण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी आंदोलकांना रोखलं, धरपकड केली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार आणि अनेक नेत्यांना ताब्यात घेण्यात आलं. महिला कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर मुंबईतच दादरमध्ये भाजपनंही आंदोलन केलं. मुंबई अध्यक्ष अमित साठम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. काँग्रेस विरोधात यावेळेला घोषणाबाजी करण्यात आली. अराजकता ही सरकारच्या माध्यमातून ही भारतीय जनता पक्ष अराजकता माजवत आहे. आणि अराजकता माजवत असताना पोलिसांकरवी अमानुष लाठी हल्ला कसा झाला हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. लोकशाहीमध्ये संवादहीनता आणि असंवेदनशीलता ही मुळात असणारं कुठेतरी हे अराजकतेचं एक लक्षण आहे. या देशाला स्वातंत्र्य मिळाल्या महात्मा गांधींचा खून करून अराजकता माजवणारा जो विचार आहे तो भारतीय जनता पक्षाजवळ आहे. उलटा चोर कोतवाल को डाटे, चोर सोडून संध्याशाला फाशी, असं सध्याचं भारतीय जनता पक्षाचं वर्तन आहे. तुम्हाला सरकारची मस्ती आली, या सरकारची गरमी एवढी वाढली, अरे थोडी चर्चा करायला तयार नाही आणि तरुणांचे डोके फोडायला लागली. तुम्ही तरुणांना, तरुणींना बेदम मारहाण करताय आणि आंदोलन चिरडताय.
यावरूनच या सरकारचे दिवस भरले आहेत. जब भारत आगे बढ़ रहा है, आज चांद पे भी जाकर तिरंगा लहरा रहा है, ये भारत के विरोधी कोई शक्तियों को ये बात पट भी नहीं रही है और पच भी नहीं रही है. और इसलिए एंटी इंडिया फोर्सेस ने जो षड्यंत्र शुरू किया है, उस षड्यंत्र के भागीदार विरोधी पक्ष के नेता बन चुके हैं. राहुल गांधी एंटी इंडिया गैंग के मेंबर बन चुके हैं, टुकड़े टुकड़े गैंग के भागीदार बन चुके हैं. और इसीलिए अपनी खत्म हुई राजनीति को फिर से एक बार जिंदा करने छत्रपती संभाजीनगरात काँग्रेस कार्यालयाबाहेर भाजपनं आंदोलन केलं. काँग्रेस कार्यकर्ते तेवढ्याच ताकदीनं समोर उभे राहिले. दोन्ही पक्ष आमने सामने आले. एकीकडे भाजपची घोषणाबाजी तर दुसरीकडे काँग्रेस कार्यकर्त्यांनी रघुपती राघव हे भजन म्हणत प्रत्युत्तर दिलं. राजकीय संघर्षात गांधीवादाचाही सूर उमटला. संभाजीनगरात क्रांती चौकात काँग्रेसनं रास्ता रोको केला. राहुल गांधींना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन झालं. यावेळेला पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. जालन्यात काँग्रेस खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयाबाहेर भाजपनं आंदोलन केलं. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर आले. घोषणाबाजी झाली, तणावही निर्माण झाला. भाजपचं आंदोलन संपल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी कार्यालयावर गोमूत्र शिंपडलं. जागा अपवित्र झाल्याचा दावा करत ही कृती करण्यात आली. पुण्यात काँग्रेसनं विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. काळे झेंडे दाखवत सरकारचा निषेध करण्यात आला. कोल्हापुरातही काँग्रेस आक्रमक झाली. लोकभवन परिसरामध्ये मोर्चा काढण्यात आला. मोदी सरकारवर दडपशाहीचा आरोप झाला. पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. दिल्लीत पेटलेली ठिणगी महाराष्ट्रभर पसरली. प्रत्येक शहरात घोषणा वेगळ्या होत्या, पक्ष वेगळे होते, पण केंद्रस्थानी विद्यार्थ्यांचा प्रश्न होता. राजकीय पक्ष एकमेकांसमोर उभे टाकले. आरोप झाले, प्रत्यारोप झाले, आंदोलनं झाली, प्रत्युत्तराची आंदोलनही झाली. पण या सगळ्या राजकीय गदारोळात ज्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे त्या विद्यार्थ्यांना न्याय कधी मिळणार, याच उत्तराची देशभरातील लाखो विद्यार्थी आजही वाट पाहत आहेत. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. दिल्लीच्या जंतर मंतरवर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आवाज आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलाय. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळतोय. मुंबईपासून विदर्भापर्यंत विद्यार्थी, सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. कुठे मोर्चे निघाले, कुठे स्वाक्षरी अभियान झालं, तर कुठे रास्ता रोको करत सरकारचा निषेध करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या प्रश्नावरून आता महाराष्ट्रातही आंदोलनांची मालिका सुरू झाली आहे. पाहूयात. दिल्लीत विद्यार्थ्यांचा संघर्ष सुरू आहे. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर आवाज बुलंद होतोय आणि या आवाजाचे पडसाद आता महाराष्ट्रभर उमटत आहे. मुंबईपासून विदर्भापर्यंत विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि सामान्य नागरिक. मुंबईच्या दादरमध्ये विद्यार्थी एकत्र आले. दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दिला आणि न्यायाची मागणी केली. अंधेरीच्या ओशिवाऱ्यात विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ स्वाक्षरी अभियान राबवण्यात आलं. जंतर मंतरच्या आंदोलनाला मुंबईकरांनी अशा पद्धतीनं पाठिंबा दिला. चेंबूरमध्येही जन आंदोलन उभं राहिलं. सोनम वांगचुक आणि विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ नागरिक रस्त्यावर उतरले. रात को 10 बजे के बाद दुकान शट डाउन करने आते हैं, तब हफ्ता लेने के लिए ये पुलिस आती है. तो रेपिस्ट के वक्त कहाँ रहती है ये पुलिस? तब क्यों नहीं आते? तब क्यों नहीं डिटेन करते? तब लोगों को मिनिस्टर की कुर्सी देते आप. रायगडच्या अलिबागमध्ये शेतकरी कामगार पक्षानं आंदोलन केलं. यावेळेला राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली. सरकार आंदोलन दडपत असल्याचा आरोपही यावेळेला करण्यात आला. जालन्यात काँग्रेस आक्रमक झाली. यावेळेला जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध करत राहुल गांधींच्या अटकेचाही विरोध आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळेला करण्यात आली. आम्ही आमचा अधिकार सरकारला मागू नये का? तुम्ही नीटचे पेपर फोडा, तुम्ही इतकाले पैसे घेता, वर्षभर जे लेखक प्रिपरेशन करतात, तुम्ही पेपर फोडून त्यांचं अख्खं आयुष्य बर्बाद करता. मग त्यांनी जीव नाही देवा तर काय करावं? हिंगोलीतही विद्यार्थी रस्त्यावर उतरले. येवल्यात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आंदोलनात सहभागी झाला. यवतमाळमध्ये वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. नांदेडमध्ये महात्मा फुलेंच्या पुतळ्यासमोर काँग्रेसनं जोरदार निदर्शनं केली. अचानक रास्ता रोको करण्यात आला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली. धर्मेंद्र प्रधान आणि अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. शहापुरात हजारो विद्यार्थी आणि पालक रस्त्यावर उतरले. भर पावसात मोर्चा निघाला. तहसील कार्यालयावर धडक देत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. मालेगावात महाविकास आघाडीनं आंदोलन केलं. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या लढ्याला पाठिंबा देत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. भंडाऱ्यात यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली
जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. पेपरफुटी प्रकरणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. दिल्लीत पेटलेली ठिणगी महाराष्ट्रभर आंदोलनाची मशाल बनली आहे. कुठे मोर्चा, कुठे स्वाक्षरी अभियान, कुठे रास्ता रोको तर कुठे घोषणांचा गजर. मार्ग वेगवेगळे होते पण मागणी एकच होती, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड नको. आता रस्त्यावरचा हा आवाज सत्तेच्या दालनापर्यंत कधी पोहोचतो आणि त्या आवाजाला उत्तर कधी मिळतं याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने आता केवळ रस्तेच नाही तर राजकारण सुद्धा तापवलंय. विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना युबीटी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे थेट आंदोलनस्थळी पोहोचले. विद्यार्थ्यांची भेट घेतली, सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर आरोप प्रत्यारोप, त्यानंतर उत्तर प्रत्युत्तर आणि वार पलटवार यांची मालिका सुरू झाली. दिल्लीच्या जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचा संघर्ष सुरू आहे आणि या संघर्षाला आता राजकीय रंग चढू लागलाय. विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरे थेट दिल्लीत पोहोचले आणि आंदोलकांची भेट घेतली आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. देशात दिसणारा आक्रोश आजचा नाही, तो गेल्या 12 वर्षात साचलेल्या असंतोषाचा उद्रेक आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर थेट निशाणा साधलाय. लोकांना रस्त्यावरती यायचंय, लोकांना रस्त्यावरून व्यक्त व्हायचंय, त्याच्यामुळे त्यांना त्याच्यापासून कोणी अडवू नये. काल सुद्धा तुम्ही बघितलं, म्हणजे मी तिकडनं निघाल्यानंतर एक 9 वर्षाची मुलगी, तिची बहीण, तिचे वडील, मुंबईच्या आंदोलनात अगदी कडेवरती घेतलेली लहान मुलं, त्या डोक्या खांद्यावर घेतली, अशी लोक यांना रस्त्यावरती यायचे. आता त्यांना येऊ द्या, कारण हे जे काय आहे हे अचानक हा उफाळून आलेला असंतोष नाही, हा गेल्या 12 वर्षात साठलेला असंतोष आता उफाळून बाहेर पडतोय. तो पहिला येऊ द्या बाहेर. दिल्लीतील आंदोलनात महिला आणि लहान मुलींवर बळाचा वापर झाल्याचा आरोप करत ठाकरेंनी सरकारला धारेवर धरलं. मुलींचे कपडे फाडणं ही हिंदू संस्कृती नाही तर रावण संस्कृती अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. विद्यार्थी देशाचं भविष्य वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरले. त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीत चूक काय असा सवालही ठाकरेंनी केला आणि पहिल्या दिवसापासून या आंदोलनाच्या पाठीशी असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. हे मला त्यांचं गणितच कळत नाही की पाकिस्तान बरोबर चर्चेचे दरवाजे उघडे ठेवा, पण जे तुमच्या दारात आलेले आहेत, तुमच्याकडनं काही अपेक्षा घेऊन आलेले, बाळगून आलेले आहेत, त्यांच्यावर तुम्ही लाठ्या चालवता. त्या मुलींवरती, अगदी मुलींवरती आणि महिलांवरती ज्या असभ्यपणाने अत्याचार केले गेलेला आहे. काल तर एक ती मुलगीच तिचे कपडे फाडले गेले. ही कोणती हिंदू संस्कृती आहे? ही हिंदू संस्कृती बसत नाही, ही रावण संस्कृती झाली. पहिल्या दिवसापासून या सर्वांच्या मागे समर्थन देण्यासाठी आहे आणि उगाच काय मी करतोय काय हे सांगण्याची मला काही हौस नाहीये. परंतु तरुण हे आपल्या देशाचं भविष्य आहे. भाग्यविधाते ज्याला म्हणतो आपण, त्या भाग्यविधात्यांचं भाग्यच जर का तुम्ही चिरडून टाकणार असाल तर ती लोक का ऐकणार नाहीत. आणि ज्या वेळेला अशा तरुणांची तुम्ही झुरळ म्हणून निर्वत्सना करता तेव्हा तर मला असं वाटतं हे सहनशीलतेच्या पलीकडे. आणि या मुलांना कोणीतरी एक आधार देण्याची गरज आहे. आज त्यांना जर आपण आधार दिला तर हे देशाचे भावी आधारस्तंभ देश वाचवू शकतील. पण आजच जर का ह्या आधारस्तंभाला तुम्ही तोडून मोडून टाकून हुकुमशाही लादणार असाल तर ही मुलं गप्प नाही बसणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनाचा राजकीय वापर होत असल्याची टीका केली होती. त्याला उद्धव ठाकरेंनी तितक्याच मिश्किल शैलीत उत्तर दिलंय. आंदोलन फेसलेस नाही तर या आंदोलनामुळे सरकारच्या तोंडाला फेस आलाय असा टोला ठाकरेंनी लगावलाय. दिल्लीमध्ये जे आंदोलन झालं, अनेक राजकीय पक्ष त्यामध्ये आपली पोळी कशी भासता येईल हा प्रयत्न करतायत. अनेक अशा संघटना की ज्या संघटनांचा या विषयाशी घेणं देणं नाही आहे, पण अराजकता कशी तयार करता येईल त्याचाही प्रयत्न करतायत. ज्यावेळी फेसलेस आंदोलन असतं त्यावेळी आपण दिल्लीमध्ये देखील बघितलं की कशा प्रकारे नेतृत्वहीन अशा प्रकारचं एक त्या ठिकाणी व्यवस्था आपल्याला पाहायला मिळाली. अशा लोकांच्या बोलण्याला किंमत देण्याची गरज नाही. शेतमालाला जरूर किंमत द्या, पण अशा नेत्यांच्या बोलण्याला किंमत देऊ नका. फडणवीस असं म्हणतात की फेसलेस आंदोलन आहे, त्याच्यामुळे त्याचं नेतृत्व
फेसलेस म्हणजे तो पुसून जरा तो लेस झाला असेल म्हणून तो तेवढ्यापुरतं आरशात त्याला फेस लेस दिसला असेल, तो पुन्हा फेस आला असेल त्यांना आता. अराजकता माजवण्याचा पण यामागे प्रयत्न केला जातो, कारण असं आता मला पण वाटायला लागलंय, कारण ज्या तऱ्हेने सत्ताधारी वागतायत तर सत्ताधाऱ्यांचा डाव देशात अराजक आणण्याचा आहे का. आणि आता मला असं वाटतंय की जसं एक यांचा एक हातखंड आहे बदनामीचा की यांच्यामध्ये पाकिस्तानी घुसलेत, तर मला असं वाटतं सत्ताधाऱ्यांमध्ये कोण पाकिस्तानी नाहीये ना. दरम्यान दिल्लीतील आंदोलनावरून सदाभाऊ खोतांनी वादग्रस्त विधान केलं. इंडिया आघाडी दहशतवाद्यांसारखं वातावरण तयार करत असल्याचा आरोप सदा खोतांनी केलाय. त्यावर उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय. शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या, पण अशा नेत्यांच्या बोलण्याला भाव देऊ नका असा टोला त्यांनी लगावला. या तर काही दिल्लीमध्ये जे आंदोलन चाललंय, या आगेमध्ये तेल ओतायचं काम या सोशल मीडियाच्या माध्यमातून ते करत आहे. म्हणजे ह्या आंदोलनामध्ये इंडिया आघाडी, महाविकास आघाडी ही आतंकवादासारखी परिस्थिती या देशामध्ये निर्माण करू पाहत आहे. पण मी यांना सांगतो, केंद्रात आदरणीय नरेंद्रजी, महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्रजी आणि शिक्षण खात्यात आदरणीय धर्मेंद्रजी, काही बदल होणार नाही. सरकारनं शिक्षण मंत्र्याचा राजीनामा निश्चितपणानं घेऊ नये, म्हणून मी म्हटलं महाराष्ट्रात देवेंद्र, केंद्रात नरेंद्र आणि शिक्षण खात्यात धर्मेंद्र, अजिबात बदल शिक्षण खात्याच्या मंत्र्याच्या मध्ये करू नये. अशा लोकांच्या बोलण्याला किंमत देण्याची गरज नाही. शेतमालाला जरूर किंमत द्या, पण अशा नेत्यांच्या बोलण्याला किंमत देऊ नका. अशा लोकांच्या बोलण्याला किंमत देण्याची गरज नाही. शेतमालाला जरूर किंमत द्या, पण अशा नेत्यांच्या बोलण्याला किंमत देऊ नका. उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर महायुतीचे नेतेही तुटून पडले. अभिजित दिपकेंच्या मदतीनं पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका उदय सामंत यांनी केली आहे. तर दुसऱ्यांच्या आंदोलनाचा आश्रय घेत असल्याचा आरोप फुकेंनी केला. शेवटी स्वतःचा पक्ष संपत असताना दिपकेंच्या नावावर स्वतःच्या पक्षाला उभारी घेण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. त्याच्यातनं काही निष्पन्न होणार नाही. उद्धव ठाकरे जी असणार, अरविंद केजरीवाल असणार, हे सगळे संपलेले आहेत आणि यांचं कुठेतरी राजकीय अस्तित्व संपलेलं आहे. आज निम्मे 3 खासदारचे हे पक्ष आणि दुसऱ्या कोणत्या आंदोलनाचा सहारा घेऊन हे काहीतरी स्वतः कुठेतरी चर्चेत राहण्याचा यांचा एक केविलवाना प्रयत्न आहे. मला त्याची दया येते. या सगळ्या राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. विद्यार्थ्यांच्या आशा आकांक्षांशी सरकार समरस आहे. उणीवा असतील त्या दूर करू आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील असं फडणवीस म्हणाले. आपल्या देशाची बदनामी होणार नाही अशा प्रकारचा विचार केला पाहिजे. आणि विशेषतः मी पहिल्या दिवशीपासून आमचं सगळ्यांचं मत आहे की विद्यार्थ्यांच्या ज्या आशा आकांक्षा अपेक्षा असतील त्या पूर्ण करणं हे सरकारचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही करू. काही उणीवा राहिल्या असतील तर त्या उणीवा दूर होतील. फक्त त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही लोक, विशेषतः काही राजकीय पक्ष ज्या पद्धतीनं कारभार करतायत ते काही योग्य असं माझं मत नाही. विद्यार्थ्यांच्या मागण्यांची आम्ही समरस आहोत आणि विद्यार्थ्यांच्या हिताचेच निर्णय हे केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार घेईल. जंतर मंतरवर उठलेला आवाज आता राजकारणाच्या केंद्रस्थानी पोहोचलाय. एका बाजूला विद्यार्थ्यांचा संघर्ष, दुसऱ्या बाजूला राजकीय वार पलटवार. मात्र या गदारोळात एक प्रश्न आजही तसाच उभा आहे. राजकारण्यांच्या घोषणा आणि आरोपांच्या पलीकडे विद्यार्थ्यांना न्याय नेमका कधी मिळणार या उत्तराकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. दिल्लीच्या जंतर मंतरवर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची साथ मिळाली. नीट परीक्षा घोटाळ्याविरोधातील या आंदोलनात जरांगेंनी विद्यार्थ्यांना धीर दिला, सरकारवर जोरदार टीका केली आणि विद्यार्थ्यांवर पुन्हा कारवाई झाली तर महाराष्ट्रात भाजप नेत्यांना फिरू देणार नाही असा इशाराही दिला. पाहूयात. दिल्लीचं जंतर मंतर, आंदोलनांची साक्ष देणारं मैदान. आणि आज इथे उमटला महाराष्ट्राचा आवाज. म्हणजे ज्या भाजपचं सरकार प्रत्येक वेळेस गोरगरीब लोकांच्या लेकरावरतीच जाणून बुजून अन्याय करत आहे.
विद्यार्थ्यांच्या लढ्याला साथ देण्यासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील थेट जंतर मंतरवर पोहोचले. नीट परीक्षा घोटाळ्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जरांगे दिल्लीत आले. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक आणि कार्यकर्त्यांची त्यांनी भेट घेतली. विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि संघर्ष सुरू ठेवण्याचं आवाहन केलं. तुम्ही जागा सोडू नका, संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे, असा विश्वास जरांगेंनी विद्यार्थ्यांना दिला. शांततेच्या आंदोलनात किती ताकद असते हे आम्ही महाराष्ट्रात दाखवून दिलं, असंही ते म्हणाले. आपल्या देशातल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून हे सरकार म्हणजे ज्या भाजपचं सरकार प्रत्येक वेळेस गोरगरीब लोकांच्या लेकरावरती जाणून बुजून अन्याय करत आहे. जर या पुढच्या काळात कधी सरकारकडून जर आता हल्ला विद्यार्थ्यांवरती करण्याचा प्रयोग जर सरकारने केला, यांचं महाराष्ट्रासह राज्यात फिरणं पूर्ण बंद होणार आणि यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. तुम्ही ही जागा सोडू नका. आम्ही सगळा देश तुमच्या मागे आहे. तुम्ही तिकडे गेलात ना, हे आंदोलन मोडून टाकतो. शांततेच्या आंदोलनात एवढी ताकद आहे की आम्ही सिद्ध करून दाखवलंय. आम्ही सुद्धा तुमच्या सोबत येतो. ही जागा फक्त सोडू नका. सरकारला आपण निवडून दिलेलं आहे. आपण आपल्या मायबापांना यांना मतदान केलंय, आपल्या गावकऱ्यांनी यांना मतदान केलंय, आपल्या जिल्ह्यानं तालुक्यानं यांना मतदान केलंय. परंतु हेच आज आपल्या विद्यार्थ्यांवरती लेकरा बाळावरती उलटले. यांना उलट करायची ताकद या विद्यार्थ्यात आणि या राज्यातल्या गोरगरीब जनतेत आहे, हे यांच्या लक्षात नाहीये. परंतु या पुढच्या काळात जर तुम्हाला कुठं धक्का लागला तर आम्ही सगळे तुमच्या सोबत आहेत. सोनमच्या सोबत आहेत, आपल्या अभिजित भैयांच्या सोबत आहेत. यावेळी जरांगेंनी अंतरवालीची आठवणही जागी केली. जंतर मंतरवरील लाठीचार्ज आणि अंतरवालीतील कारवाईची तुलना त्यांनी केली. आमच्यावरही लाठीचार्ज झाला, गोळीबार झाला, आमच्या आया बहिणींनाही मारहाण झाली, असं ते म्हणाले. असंच अंतरवालीला सुद्धा गोरगरिबांच्या लेकरासाठी आंदोलन होतं. त्या ठिकाणी सुद्धा माय मावल्यांना, मुलींना, वृद्ध माणसांवरती सुद्धा प्राणघातक हल्ला केला होता. या सरकारनं आमच्यावरतीही गोळ्या घातल्या होत्या. विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत जरांगेंनी सरकारवर थेट निशाणा साधला आणि इशाराही दिला. पुढे विद्यार्थ्यांवर हल्ला झाला तर महाराष्ट्रात भाजपच्या एकाही नेत्याला फिरू देणार नाही, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. आपणच निवडून दिलेल्या लोकांना जर माज आला, निवडून दिलेल्या लोकांना जर त्याची जाणीव राहिली नाही तर त्याला जाणीव करून द्यायला लागती. तू आमच्या जीवावरती येत, तुला आम्ही पाडू शकतो, गावागावात हिंडू सुद्धा देऊ शकणार नाहीत. इथून पुढच्या काळात जर हल्ला झाला तर राज्यासह देशभरात भाजपाच्या मंत्र्यालाच फिरता येणार नाहीये. भाषणाच्या सुरुवातीलाच मात्र हलका फुलका क्षण सुद्धा पाहायला मिळाला. मनोज जरांगेंना दिल्लीच्या जंतर मंतरवर विद्यार्थ्यांनी हिंदीत बोलण्याचा आग्रह केला. मात्र मला हिंदी येत नाही, माझी हिंदी ऐकली तर तुम्ही तुमची हिंदी विसराल, असं जरांगेंनी म्हटलं. आणि असं म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. मी मराठीत बोलायलो, ते हिंदी सांगायला मला हिंदी येत नाही, तेव्हाच प्रॉब्लेम आहे. आणि मग हिंदी जर बोललो ना, तुमचं आहे ते ध्यानातून हिंदी जायची तुमच्या. नको व्हायला मात्र नाही बोलत. यानंतर अभिजित दिपके यांनी जरांगेंचं मराठी भाषण हिंदीत अनुवादित करून उपस्थितांपर्यंत पोहोचवलं. अगर स्टूडेंट्स पर हाथ उठाया तो जितने भी बीजेपी के लीडर्स हैं उनको महाराष्ट्र में घूमने नहीं देंगे मनोज जरांगे सर, ऐसे सर ने कहा. जंतर मंतरवरचा हा आवाज फक्त विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी नव्हता, तर आंदोलनांच्या एकजुटीचंही प्रतीक ठरला. दिल्लीच्या रस्त्यांवर उमटलेला हा संदेश आता राजकारणात किती दूरपर्यंत घुमतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. मनश्री पाठक, झी24 तास, नवी दिल्ली. शरद पवारांनी आज पंतप्रधान मोदींची भेट घेतली. यावेळी पवारांसोबत खासदार सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थित होत्या. एकीकडे पवारांचा पक्ष एनडीएत जाणार या राजकीय चर्चा, त्यात जंतर मंतरवर सुरू असलेलं आंदोलन, त्यात पवारांनी घेतलेला सहभाग आणि आता लगेच पंतप्रधानांची भेट आणि भेटीत हास्यविनोद. यामुळे पुन्हा एकदा वेगवेगळ्या राजकीय चर्चा बघायला मिळतात. पाहूयात. गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये सहभागी होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यात जयंत पाटलांच्या भेटीगाठी, सुप्रिया सुळेंचा राजनाथ सिंहांच्या पाया पडतानाचा व्हिडिओ, यामुळे चर्चांना आणखी हवा मिळाली. अर्थात याबाबत शरद पवारांच्या नेत्यांनी वेळोवेळी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपसोबत जाणार नाही असंही सांगितलंय. पण त्यात आता पुन्हा या चर्चा सुरू झाल्यात आणि त्याला कारण ठरली आहे शरद पवारांनी घेतलेली पंतप्रधान मोदींची भेट.
शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी मोदींची आज भेट घेत त्यांच्यासोबत चर्चा केली. विशेष म्हणजे पंतप्रधानांच्या दालनात शरद पवारांना वेलकम करण्यासाठी स्वतः मोदी तिथे आले होते आणि पवारांचा हात हातात घेत त्यांना मोदी खुर्चीपर्यंत घेऊन गेले आणि अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही भेट झाल्याचं फोटोवरून तरी दिसतंय. यामुळे पुन्हा एकदा शरद पवारांचा पक्ष एनडीएत जाणार का हा प्रश्न विचारला जातोय. पण ही भेट नेमकी होती कशासाठी ते अद्याप पुढे आलं नाहीये. पण या भेटीत नेमकी चर्चा काय झाली ते मात्र अजून कळू शकलं नाहीये. पण भेट घेतली, चांगलं केलं असं भुजबळांनी म्हटलंय, तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ही भेट असावी असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी सांगितलंय. ठीक आहे ना, आता पवार साहेब तिथे राज्यसभेवर सुद्धा आहेत, नेते आहेत, तर त्यांनी भेट घेणं आहे ते स्वाभाविक आहे. ते काय नवीन काही बीजेपीच्या आंदोलनावर चर्चा झाली. कारण मी तिथे नव्हतो, कशावर चर्चा झाली मला नाही माहिती. पवार साहेब हे ज्येष्ठ नेते, देशाचे नेते, ते मोदी साहेबांना कधीही केव्हाही भेटू शकतात आणि कुठल्याही कामानिमित्त. शेवटी काल ते जंतर मंतरवर गेले असतील, त्यांचे प्रश्न ऐकले असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांना माहिती, त्यामुळे ते मोदी साहेबांना भेटू शकतात, मोदी साहेबांचे शेतकऱ्यांचे प्रश्न ते मांडू शकतात. भेटीचा अर्थ काय होता काय त्याबद्दल मला कुठल्याही प्रकारची कल्पना नाही आहे. तर पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका, ही भेट जनतेच्या प्रश्नांबाबत असल्याचा दावा केला आहे. या आंदोलनाचा भाग म्हणूनच त्यांनी आज देशाचे पंतप्रधानांच्या बरोबर भेट घेतली आणि मला वाटतं विद्यार्थ्यांच्या त्यांनी चर्चा केलेली आहे. ही करत असताना अनेक प्रश्न असतात आणि त्या प्रश्नाबाबतीमध्येच फक्त ही भेट असेल ही खात्री आहे. मला एनडीएमध्ये जाण्याचा प्रश्न, त्यानंतर विलिनीकरणाचा प्रश्न आणि बाकीच्या प्रश्नाची जी चर्चा सुरू झालेली आहे, मी स्पष्ट करू इच्छितो, जर एनडीएच्या बाबतीमधली भूमिका असती तर मग महाराष्ट्रामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने मला वाटतं 27 जिल्ह्यामध्ये आंदोलन झालं, ती झाली नसती. एनडीएच्या विरोधामध्ये भूमिका आम्ही घेतली नसती. काल शरद पवारांनी जंतर मंतरवर जात सीजेपी आंदोलकांसोबत चर्चा केली होती आणि आंदोलनाला पाठिंबा सुद्धा दिला होता आणि त्यानंतर त्यांनी आता मोदींची भेट घेतली आहे. पण भेट कोणत्या बाबीसाठी होती त्याचीही माहिती आता पुढे येते आहे. या भेटीमध्ये शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना एक पत्र दिलं. राज्यातील शेतकऱ्यांच्या गंभीर स्थितीबद्दल या पत्रात माहिती देण्यात आली. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची विनंतीही त्यातून करण्यात आली. आत्महत्याग्रस्त कुटुंबांना अर्थसहाय्य देण्याची मागणी केली. चौकशीतील विलंब टाळून मानसिक आरोग्य सहाय्य द्यावं अशीही विनंती पवारांनी केली आहे. तर सिंचन, पाणी प्रकल्पांमध्ये पारदर्शकता आणि भ्रष्टाचारावर नियंत्रण आणावं अशी मागणी पवारांनी या पत्रातून केली. रखडलेले प्रकल्प वेगानं मार्गी लावावेत, पूर्ण करावेत. प्रत्येक शेतकऱ्याला MSPचा कायदेशीर अधिकार मिळावा. पीक विमा योजनेतील त्रुटी दूर करून नुकसान भरपाई खात्यात द्यावी. बनावट निकृष्ट बियाणं विकणाऱ्यांवर आणि अशा कंपन्यांवर कठोर कारवाई करावी अशीही मागणी पवारांनी पत्रातून केली आहे. या सगळ्या कारणांसाठी पवारांनी मोदींची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे. पण हे सगळे मुद्दे मोदींना दिलेल्या पत्रात नमूद आहेत. पण मोदींसोबत पवारांची चर्चा नेमकी काय झाली हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. केंद्र सरकारविरोधात जंतर मंतरवर आक्रमकपणे आंदोलन सुरू आहे. त्याला पवारांनी पाठिंबा सुद्धा दिलाय. पण ते सुरू असतानाच त्यांनी मोदींची भेट घेतल्यानं अनेकांच्या भुवया सुद्धा उंचावल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. तर शरद पवारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली, त्याचे फोटो आपण बघितले. दिल्ली आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचं शरद पवारांनी सांगितलंय. विद्यार्थ्यांच्या वर जे गुन्हे दाखल झाले त्या गुन्ह्यांबाबत चर्चा केली असं शरद पवार यांनी म्हटलंय. शरद पवारांनी याबाबत नरेंद्र मोदींसोबत चर्चा केलेली आहे. काय ट्विट केलंय शरद पवारांनी पाहूयात. नीट परीक्षेतील पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी केलेलं आंदोलन, त्या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून विद्यार्थ्यांना देण्यात आलेली अयोग्य वागणूक, विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांबाबत मोदींसोबत चर्चा केली. तसंच देशातील आणि महाराष्ट्रातील शेती क्षेत्रातल्या प्रशासकीय व धोरणात्मक त्रुटी, शेतकऱ्यांच्या गंभीर समस्या व विविध प्रलंबित मागण्या या गंभीर विषयांवर चर्चा करण्यासाठी आज देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली असं पवार म्हणाले. बैठकीदरम्यान मी विद्यार्थ्यांच्या मागण्या
आणि पेपरफुटीच्या समस्येवर ठोस उपाययोजना करण्याबाबत माझी सविस्तर भूमिका मांडली. यासोबतच शेती, शेतकऱ्यांच्या समस्या, पाणी व्यवस्थापन तसंच शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांवर माननीय पंतप्रधानांशी सविस्तर चर्चा केली. भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबद्दल वेगवेगळे अंदाज जरी पुढे आले असले तरी आता खुद्द शरद पवारांनी याबाबत माहिती दिलेली आहे. त्यामुळे जंतर मंतरवर जे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि जो लाठीचार्ज झाला होता आणि त्या दरम्यान विद्यार्थ्यांवर जे गुन्हे दाखल झाले त्याबाबत सुद्धा पंतप्रधानांशी चर्चा केल्याचं शरद पवार म्हणाले आहेत. सरकारला हटवा, पोलिसांनी कानात सांगितलं, पोलिसांनी मला फरफटत नेलं असं राहुल गांधी यांनी म्हटलंय. आम्ही वर्दी घातली आहे, तुम्ही सरकार बदला असं पोलिसांनी कानात सांगितल्याचं राहुल गांधी म्हणाले आहेत. माझ्या तोंडातून काल रक्त येत होतं, आम्ही पूर्ण पाठिंबा या आंदोलनाला देत आहोत असंही राहुल गांधींनी म्हटलंय. हम पूरा सपोर्ट कर रहे हैं छात्रों के आंदोलन को, ठीक है. मेरे मुंह से खून निकल रहा था कल. हम पुलिस वाले थोड़ा मतलब मुझे घसीट के ले गए, बट कान में कह रहे थे कि इस सरकार को हटाइए. एक्चुअली मैं राजस्थान का हूं, इनको हटाइए. हम सिर्फ वर्दी पहने हैं. दूसरा कह रहा है मैं हरियाणा का हूं, इनको हटाइए. तो दैट सेंटिमेंट इज देयर एंड सच्चाई एवरीबॉडी नोज. ओके, उन बेचारों को मतलब ऑर्डर एक्सेप्ट करना पड़ता है तो वो करने हैं. स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH